जय हिंद मित्रांनो, नमस्कार. कशा आहेत सगळे? मी ओमकार शर्मा, पोलीस भरती मार्गदर्शक, डिअर पोलीस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 1600 मीटर आणि 800 मीटर आउट ऑफ कसे घ्यायचे किंवा कसे सुधारायचे, स्टेपिंग्स कसे काढायचे, स्टॅमिना कसा वाढवायचा, एबिलिटीज कशी वाढवायची, त्यानंतर धावताना आपण काय काळजी घ्यायची. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की धावताना आपल्याला इंजुरीज वगैरे येत असतात, आपल्याला सीन पेन होतोय, खूप सारे त्रास होतात. मग या संदर्भात आपण या व्हिडिओ मार्फत सविस्तर चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की आपलं 1600 मीटर आणि 800 मीटर हा जो इव्हेंट आहे हा आपल्याला कसा सुधारता येईल किंवा कसा आउट ऑफ नेता येईल. यापूर्वी मी गोळाफेक संदर्भात व्हिडिओ बनवलेली, बऱ्याच लोकांनी त्या व्हिडिओच्या मार्फत आपला गोळा आउट ऑफ केलेला आहे. 100 मीटर बद्दल व्हिडिओ बनवलेले आहे, 100 मीटर देखील बऱ्याच लोकांनी सुधारलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मागणी होती ही 1600 आणि 800 मीटर या इव्हेंटची. तर या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला एकूण एक असे टिप्स देणार आहेत, असे टेक्निक देणार आहेत की ज्यामुळे येणाऱ्या काळात तुमचं जे 1600 मीटर आहे ते आउट ऑफ होईल किंवा 18 तरी होणार आहे. आता तुम्हाला माहित पडलंच असेल की 1600 आणि 800 मीटर मध्ये किमान 18 मार्क मिळणं ही काळाची गरज आहे, कारण स्पर्धा ही वाढती आहे. तर चला आपण या व्हिडिओ मार्फत समजून घेऊया की आपण आपल्या 1600 मीटर आणि 800 मीटर मध्ये कमीत कमी 18 मार्क तरी कसे घ्यायचे. मित्रांनो, 1600 मीटर आणि 800 मीटर हा इव्हेंट सुधारण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज आहे. ती म्हणजे सर्वात पहिला आपल्याला एबिलिटी पाहिजे, म्हणजेच कॅपॅसिटी पाहिजे. जर तुमच्यात चांगली कॅपॅसिटी असेल तर तुम्ही हा इव्हेंट चांगल्या रीतीने धावू शकता. दुसरा आहे आपल्याकडे स्टॅमिना पाहिजे. बऱ्याचदा आपण बघतो की धावताना आपल्याकडे स्टॅमिनाच नसतो आणि आपण लवकर थकतो, तर स्टॅमिना पाहिजे. तिसरं पाहिजे काही टेक्निक्स पाहिजेत, आपल्याला टेक्निक्सची माहिती पाहिजे. म्हणजे धावायच्या पद्धती कशा असल्या पाहिजे, स्टेपिंग कशा टाकायच्या, स्टेपिंग कशा खोलायचे, श्वासोच्छ्वास कसं करायचं, या सगळ्याची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे एक प्रॉपर डाएट असणं गरजेचं आहे. कारण आपण 2-2 टाइम प्रॅक्टिस करतो, आपण खूप मेहनत घेतो आणि ती जर रिकव्हरी आपल्या शरीराला जर मिळाली नाही ना तर आपलं शरीर आहे ना परत नेक्स्ट इव्हेंट चांगलं करण्यासाठी तयार होत नसतो. त्याचबरोबर आपल्याला प्रॉपर रेस्ट देखील असणं गरजेचं आहे, कारण जेवढी बॉडी आपली रेस्ट असेल तेवढंच आपला इव्हेंट तो सुधारत जाईल. सर्वात पहिला एबिलिटी. मित्रांनो, एबिलिटीज म्हणजेच कॅपॅसिटी. बघा, जर तुमच्या कॅपॅसिटी नसेल ना तर तुम्ही कितीही काही करा, तुम्ही जास्तीत जास्त 3 राऊंड धावले ना की मग 4थ्या राऊंड तुम्ही थकून जाताय किंवा 4था राऊंड तुमचे पाय ब्लॉक होऊन जातात, तुम्ही करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एबिलिटीज किंवा कॅपॅसिटी वाढवायची आहे. आता त्यासाठी मी तुम्हाला एकूण 3 गोष्टी सांगतो, एकदम लक्षपूर्वक ऐका आणि याला फॉलो करा. सर्वात पहिलं पाहिजे मित्रांनो, तुम्ही लॉंग डिस्टन्स धावले पाहिजे. हप्त्यातून एकदा तरी तुम्ही लॉंग डिस्टन्स धावलेच पाहिजे. आम्ही 10-10 किलोमीटर लॉंग डिस्टन्स धावायचो. लॉंग डिस्टन्स मुळे काय होतं माहितीये का मित्रांनो, आपले पायात आहे ना ऑटोमॅटिकली ताकद यायला चालू होते. बघा, तुम्ही एखादा 1600 इव्हेंट मारा किंवा एखादं रेपिटेशन मारा, तुमचे पाय आहेत ना असे थरथर थरथर कापायला लागते. का तर तुमच्या पायामध्ये कॅपॅसिटीच राहिलेली नसते. मग ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तुम्हाला स्लो जॉग 10 किलोमीटर पर्यंत रनिंग हप्त्यातून एकदा केली पाहिजे. दुसरं आहे मित्रांनो, कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त रेपिटेशन मारले पाहिजे. तसे रेपिटेशनचे खूप सारे प्रकार आहेत, परंतु आपण 400 मीटर, 800 मीटर, 1000 मीटर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2 किलोमीटर हे आपण रेपिटेशन 4-4, 5-5 अशा पद्धतीने मारले पाहिजे. आणि तिसरं मित्रांनो, आमचे कोच होते कैलासवासी श्री कोनेल परेरा सर. ते काय करायचं माहितीये का, आम्हाला आहे ना 1600 ला आपल्याला 4 राऊंड मारायचे असतात आणि महिलांना 2 राऊंड मारायचे असते 800 ला. ते आम्हाला काय करायचं, एक एक्स्ट्राच राऊंड त्याच पेस मध्ये लावायला सांगायचे. कारण कसं होतं, जेव्हा आपण 1600 धावतो ना तेव्हा आपली आहे ना 1600 ची कॅपॅसिटी बनत नाही, आपली 1200 चीच कॅपॅसिटी बनतो. आणि जेव्हा आपण 5 राऊंड म्हणजे 2 किलोमीटर मारतो किंवा महिलांसाठी 3 राऊंड जेव्हा मारतो म्हणजे 1200 मारतो, त्यावेळेला आहे ना आपलं ऑटोमॅटिकली 1600 आणि 800 मीटर कॅपॅसिटीच्या बियॉन्ड जाते. ओके, म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या इव्हेंट मध्ये पुरुषांनी 2 किलोमीटर आणि महिलांनी 1200 चे रेपिटेशन्स हे ऍड केलेच पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड मारताना त्यावेळेला तुमचे ते ऑटोमॅटिकली कॅपॅसिटी बनत असते. दुसरं आपलं टिप आहे स्टॅमिना. मित्रांनो, बरेच लोक काय करतात माहितीये का, स्टॅमिनासाठी लॉंग डिस्टन्स रन करतात.
मित्रांनो लॉंग डिस्टन्स रनिंग हे स्टॅमिना वाढवण्यासाठी नाही, कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, हे समजून घ्या। मग स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता आहे ना, स्पीड वर्कआउट वर जास्त लक्ष दिलं पाहिजे। त्याच्यात खूप सारे प्रकार आहेत, मी मोजके प्रकार तुम्हाला इथे सांगतो। सर्वात पहिलं तुम्ही आहे ना स्किप रोप जे आहे स्किपिंग करा, कारण स्किपिंगने खूप सारा स्टॅमिना वाढतो। 1-1 मिनिटाचं किंवा 2-2 मिनिटाचं, तुम्हाला जसं तुमची कॅपॅसिटी होईल त्या पद्धतीने तुम्ही स्किप रोपचे 2-2, 3-3, 4-4, 5-5 राऊंड लावत जा 1-1 मिनिटाचे। त्यानंतर आहे मित्रांनो शटल रनिंग। शटल रनिंगने पण तुमचा स्टॅमिना खूप 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 इम्प्रूव्ह होतो। आम्ही खूप सारे शटल रनिंग मारायचो। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे फार्टलॅक रन। फार्टलॅक रन म्हणजे काय मित्रांनो, आपण जो 400चा जो राऊंड मारतो ना, तर त्याला 4 कर्व आहेत, सरळ 100, क्रॉस 100, सरळ 100, क्रॉस 100। मग अशा वेळेला काय करायचं, जो सरळ 100 आहे ना तो फास्ट मध्ये मारायचा आणि क्रॉस जॉगिंग करत राहायचं, परत सरळ फास्ट क्रॉस जॉगिंग, म्हणजे स्पीड जॉग असे एकूण 7 ते 8 राऊंड जर तुम्ही मारले तर तुम्ही बघणार की स्टॅमिना मध्ये खूप सारा इम्प्रूव्हमेंट झालेला असेल। टिप नंबर 3 मित्रांनो, 1600 मीटर आणि 800 मीटर धावण्यासाठी आपल्या पायामध्ये आहे ना ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे, आणि त्याचबरोबर 1600 आणि 800 मीटर धावण्यासाठी आहे ना आपले पाय खुलले पाहिजे। ओके, आपले स्टेपिंग्स आहेत ना बरोबर झाले पाहिजे। मग ह्यासाठी तुम्हाला करायला लागेल एबीसी। ओके, तर एबीसीचे 2 प्रकार असतात। एक पाय स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणजे पायाची ताकद वाढवण्यासाठी एबीसी प्रकार असतो, आणि एक असतो एबीसी रनिंग ड्रिल्स। ओके, तर एबीसी रनिंग ड्रिल्स मुळे काय होतं, तुमचे स्टेपिंग खोलायला मदत होते, आणि स्ट्रॉंग जे एबीसी असते ना त्याच्यामुळे तुमचे पाय आहेत ना भरून निघतात, आणि तुमच्या पायामध्ये एक आगळी वेगळी ताकद आलेली असते, जेणेकरून तुम्ही 1600 मीटर असेल, 800 मीटर असेल किंवा कोणता इव्हेंट असेल तो तुम्ही बेस्ट पद्धतीने मारू शकता। टिप नंबर 4 आहे मित्रांनो टेक्निक। हा अत्यंत महत्वाचा रोल निभावतो आपला 1600 आणि 800 मीटर आउट ऑफ करण्यासाठी। आता मी मध्येच आहे ना डेमो परीक्षा घेतली होती, आणि या डेमो परीक्षामध्ये मी एक गोष्टी बारकाईने लक्षात घेतलेल्या आहे की मुलं चूक कुठे करतात आणि काय करतात। तर बघा, मी जसं सांगितलं की तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे, तुमच्यामध्ये स्ट्रेंथ असली पाहिजे, त्यानंतर तुमच्यामध्ये स्टॅमिना असला पाहिजे, तसं तुम्ही टेक्निकचा पण वापरला पाहिजे प्रॅक्टिस करताना। जर टेक्निकचा वापर केला नाही ना तर या तिघांचं काही अर्थ राहणार नाही। मग टेक्निक मध्ये काय, तर बघा तुमचा जो स्टार्टअप इव्हेंट आहे तो स्टार्ट तुम्ही कसं घेतलं पाहिजे। आता बऱ्याच ठिकाणी कसं असते, चिप लावून एक व्यक्ती सोडतात, मग त्यावेळेला आपण काय टेक्निक वापरली पाहिजे। बऱ्याच वेळा काय करतात, अशा कर्व मध्ये उभं करतात आणि 20 लोक उभं करतात, तिथे काय वापरलं पाहिजे। आणि काही ठिकाणी जिथे रोड रनिंग असते, आता मोस्ट ऑफ रोड रनिंग कमी झालेले आहे, परंतु काही ठिकाणी असेल तर रोड रनिंगला काय करतात, 60-70 लोक एकत्र उभं करतात, त्यावेळेला काय टेक्निक वापरायचे तर एक आपण बघूया। ज्या वेळेला तुम्हाला चिप लावून एक सोडतात त्यावेळेला काय करायचं, आपण काय करायचं, आपल्या पुढे आहेत ना भरपूर पोरं पळत असतात, मग आपण एकेकाला टार्गेट करायचा आणि हळूहळू एकेकाला हरवत जायचं। बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, हा जो टिप आहे हा खूप महत्वाचा आहे। दुसरा आहे की कर्व मध्ये तुम्हाला 20 लोक उभं करतात, आता तुम्ही यामध्ये काय करायचं, सर्वात पहिला जो आपला कर्वची जी लाईन असते ना तिकडेच उभं राहण्याचा प्रयत्न करायचा, आणि जर तिकडे उभं राहता आलं नाही तर तो लास्टच्या कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं, आणि तिथून मग अशा प्रकारे आतमध्ये येऊन जायचं। तर हे टेक्निक आपल्याला वापरायचं। आणि तिसरं, जेव्हा तुम्हाला एकजूट म्हणजे 60 ते 70 लोक एकत्र पळवतात त्यावेळेला काय करायचंय, झुंड मधून आपण थोडासा फास्ट घ्यायचा, आणि ते जे 10 ते 12 जे टॉपर लोक धावतात ना त्या टॉपच्या ग्रुपमध्ये आपण राहायचं। बघा, तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं 1600 मीटर आणि 800 मीटर आउट ऑफ करणार आहेत। टेक्निक नंबर 2 मित्रांनो, मी बऱ्याच लोकांना पाहिलं की ते हात आहे ना खूप हलवतात। तर मित्रांनो बघा, 1600 मीटर आणि 800 मीटरला भरपूर हात हलवायचे नाहीत, कारण हात हलवल्यामुळे आपली एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट होते। हात आपले फक्त छातीच्या जवळ एवढेच झाले पाहिजे। ओके, एवढेच अशा प्रकारे झाले पाहिजे, जास्त हात हलवायचं नाही। जास्त हात कुठे हलवलं जाते, जे 100 मीटर 200 मीटर राऊंड असतात त्याच्यामध्ये हलवलं जाते, कारण त्याला आहे ना पॉकेट टू आय ची गरज असते, त्याला असं चालत नाही। टिप नंबर 3 मित्रांनो, बऱ्याचदा आहे ना पायाची लँडिंग तुम्हाला समजत नाही। बरेच लोक काय करतात, पूर्णतः एकतर फ्लॅट फूट धावतात किंवा मग फुल टोवर धावतात। मित्रांनो, फुल टोवर धावण्यासाठी आपण 100 मीटर किंवा 200 मीटरचा शूट लावत नाही, आणि फ्लॅट वर धावण्यासाठी आपण मॅरेथॉन धावत नाही। आपल्याला आहे ना आपले बरोबर अर्धे पंजे, जे पुढचा जो पंजाचा भाग असतो तेवढा पंजा आपल्याला ठेवायचा, म्हणजे एकदम पण पंजांवर नाही आणि पूर्ण फ्लॅट पण नाही, तर बरोबर अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे धावलं पाहिजे। ओके, टिप नंबर 4 आहे मित्रांनो,
श्वासोच्छ्वास कसं करायचं मित्रांनो बघा, धावताना नाकाने सुद्धा श्वास घ्यायचा आणि सोडायचा आणि तोंडाने देखील श्वास घेऊन सोडायचा. जसं आपल्याला कम्फर्टेबली जमेल त्या प्रकारे आपण नाकाने आणि तोंडाने दोन्हीने श्वास घेणं आणि सोडणं ही प्रक्रिया चालू ठेवायची. टिप नंबर 5 मित्रांनो, मी ही चूक बरेच लोक करताना पाहिलेलं आहे. लास्टचे जे 200 मीटर असतात ना मित्रांनो, त्याला तुम्ही शूट लावलेच पाहिजे म्हणजे लावलेच पाहिजे. आणि हे जी सराव आहे ते तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस मध्येच केलं पाहिजे. बरेच लोक काय करतात, तुम्ही स्टार्टिंगला खूप जोराने शूट मारता आणि नंतर 800 नंतर तुम्ही थकताय. तर हे करायचं नाही. तुम्हाला स्टार्टिंगला शूट नाही मारायचंय, स्टार्टिंगला थोडंसं फास्ट घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला एक चांगलं पिकअप भेटेल. आणि लास्टचे जे 200 मीटर असतात ना त्याला फुल जोर लावायचंय, कारण त्या इव्हेंट नंतर तुम्हाला थांबायचंय. तुम्हाला एक चांगलं रेस्ट मिळणार आहे आणि त्यानंतर मग तुमचा नेक्स्ट इव्हेंट होणार आहे. तोपर्यंत तुमची बॉडी ही पूर्णतः रिकवर होणार आहे. तर शेवटचे 200 मीटर फुल ताकदीने ओढा, तरच तुमचा 1600 मीटर आणि 800 मीटरचा टाइम तुटणार आहे. नेक्स्ट टिप आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एक घड्याळ घ्या आणि टाइम लावूनच धावण्याचा सराव करा. काही ठिकाणी भरतीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घडी अलाव करत नाही, तर काही ठिकाणी अलाव असते. तुम्ही घेऊन जायचं सोबत. अलाव नाही केलं तर ठीक आहे आणि केलं तर वेल अँड गुड. मग तुम्हाला काय होतं माहिती का, अशा घड्याळची सवय होते आणि त्या टायमाला तुम्हाला बरोबर अंदाज येतो की मी 400चा काय राऊंड घेतोय. ओके. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय ना, तर आम्ही प्रॅक्टिस करताना रेपिटेशन जे लावायचे ते तर 1:15 ते 1:25च्या दरम्यान आम्ही रेपिटेशन मारायचो. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपले ऑटोमॅटिकली आहे ना ते टाइम डोक्यात आणि माइंड मध्ये बसलेलं असतं. मग त्याचा फायदा आपल्याला भरतीला होत असतो. तर अशा प्रकारे एक वॉच घेऊनच सराव करत जा. आता आपण चर्चा करूया डाएट संदर्भात. मित्रांनो बघा, मी डाएट मध्ये खूप सारा एक्सपर्ट आहे असं नाहीये. बरेच लोक डाएट मध्ये विशेष न्यूट्रिशन असतात ते, आणि मग ते तुम्हाला जास्तीत जास्त देशी डाएट वगळून इतर डाएट म्हणजे जसं की पावडर घेणे किंवा गोळ्या घेणे किंवा सप्लिमेंट घेणे किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने सांगतील. तर ते एक्सपर्ट असतात, त्यांना त्याबद्दल काहीतरी एक्स्ट्रा माहिती असते, तर ते करतात. आपण गोरगरीब माणसं, आपल्याकडे तेवढा पैसा पण नाहीये. मित्रांनो, आपण नॉर्मली 1 किलोचे जर पावडर जरी घ्यायचा प्रयत्न केला ना, तर त्याची किंमत ही 1700 ते 1800 रुपये असते. आणि त्यानंतर जे टॅबलेट्स आहेत, विविध प्रकारच्या गोळ्या आहेत, त्यांना खूप सारा खर्च आहे. आणि ते एक्सपर्ट असतात, प्रोफेशनल असतात, ती लोक ते घेतात. आपल्याला ते माहित नाही. आपल्याकडे ऑप्शन आहे देशी डाएट घेणं. आणि मी तुम्हाला सांगतो, मी संपूर्ण देशी डाएटवरच आपली भरती दिलेली आहे. आणि बरेच लोकांनी देशी डाएटवरच ग्राउंड 45 आणि 50 पर्यंत घेतलेला आहे. माझा स्वतःचा ग्राउंड 45चा होता. तर ते फक्त आणि फक्त देशी डाएटवर. देशी डाएट मध्ये काय घ्यायचं, तर आपल्याकडे एकदम नॅचरली आहेत, चणे आहेत जे की सर्वात पॉवरफुल मानले जातात. त्यानंतर मूग आहे, उडीदची डाळ आहे, त्यानंतर काजू, बदाम, मनुके हे तर आपण ऍड करतोच. त्यानंतर दररोज आपल्याकडे गावाखेड्यात गायी आहेत, म्हशी आहेत. 200 ml आपण दूध पिऊ शकतो किंवा दुधाचे पदार्थ खाऊ शकतो, पनीर वगैरे खाऊ शकतो. त्यानंतर तुम्ही सोयाबीनची भाजी खात जा, भेंडीची भाजी खात जा. विविध प्रकारे अशा भाज्या खाल्ल्या ना, तर त्याच्यामध्ये जे चिकटपणा असते ना, ते आपल्या शरीराला झीज भरून काढण्यासाठी खूप मदतशीर असते. त्यानंतर देशी गुळ आहे, देशी गुळ खात जा. सीझनल फळ आहेत, सर्व प्रकारचे सीझनल फळं खात जा, सर्व प्रकारची सीझनल भाज्या खात जा. चिकन खात जा, मच्छ्या खात जा. मच्छी जास्तीत जास्त काटेरी मच्छी खात जा, त्याच्यामुळे पण आपल्याला खूप सारं प्रोटीन्स मिळत असते. आणि अंडे खात जा. अंड्यामधला जो पांढरा जो भाग असतो तो जास्तीत जास्त खायचा. तर अशा प्रकारे जर आपण मित्रांनो डाएट प्लॅन फॉलो केला ना, तर प्रॅक्टिस केल्यामुळे आपलं जे शरीर एकदम डाऊन होते ना, ते हळूहळू अप होण्यासाठी मदत होते. आपल्या जखमा भरून निघण्यासाठी मदत होतात. त्यानंतर आपले मांसपेशी जे फाटत जातात त्या भरून निघल्या जातात. त्यानंतर टेस्टोस्टेरॉनची जी लेवल आहे ती वाढत असते. आता मित्रांनो, नेक्स्ट आपण चर्चा करूया प्रॉपर वॉर्मअप, प्रॉपर स्ट्रेचिंग आणि प्रॉपर कूलिंग. हे जे 3 गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या प्रॅक्टिसला काय करतात माहिती, ह्या 3 गोष्टी आहेत ना आपल्या प्रॅक्टिसला 4 चांद लावण्यासाठी मदत करतात. तर मित्रांनो समजून घ्या, जर तुम्ही प्रॉपर वॉर्मअप आणि प्रॉपर स्ट्रेचिंग केली नाही तर तुमचे पाय हे 100% दुखणारच आहे आणि जसे पाहिजे तसे खुलणारच नाही. मग स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप हे चांगलं करा, जेणेकरून तुमच्या प्रॅक्टिसला अजून चांगल्या पद्धतीने ते निखरण्याचे काम करते. आणि प्रॅक्टिस संपल्यानंतर मित्रांनो चांगली कूलिंग करून जात जा, कारण आपण चांगलं कूल करत नाहीत ना आपल्या बॉडीला. त्यामुळे काय होतं माहितीये का, आपल्या बॉडी मधला जो थकवापणा आहे ना तो तसाच राहतो आणि त्याचे जे पडसाद आहेत ते आपल्या अभ्यासावर उमटतात.
तर असं होऊ नये यासाठी आपण काय करायचं, प्रॉपर वॉर्मअप, प्रॉपर स्ट्रेचिंग, प्रॉपर प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर कूल डाऊन करूनच आपला ग्राउंड सोडायचा आहे, जेणेकरून संपूर्ण दिवस आपला फ्रेश फील होईल आणि आपल्या अभ्यासावर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करता येईल. आता हे सगळं झाल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे झोप. मित्रांनो बघा, आपण भरती होण्यासाठी आणि वर्दी मिळवण्यासाठी आतोनात मेहनत घेतोय, 2-2 टाइम प्रॅक्टिस करतो, परंतु आपण आपल्या बॉडीला रेस्ट देतो का हो? नाही. आपण काय करतोय माहिती का, ही जगातली सर्वात मोठी चूक करतोय की आपण प्रॅक्टिस तर खूप करतोय, परंतु आपण आपल्या बॉडीला रिकव्हरी मिळावी यासाठी रेस्टच देत नाही. त्या थकलेल्या बॉडीमध्ये, रेस्ट न मिळाल्या बॉडीमध्ये, जिच्यामध्ये खूप सारा आळस भरलेला आहे, पेन भरलेला आहे, अशा बॉडीमधून तुम्ही अपेक्षा करताय की तिने चांगलं परफॉर्मन्स द्यावा, असं होणार नाही मित्रांनो. तुम्हाला प्रॉपर रेस्ट घ्यावा लागेल. ओके, हप्त्यातून एकदा मालिश करत जा, दररोज किमान 7 तास तरी झोपत जा, जेणेकरून तुमची बॉडी आहे ना पुन्हा नेक्स्ट डे साठी रिकवर होत जाईल. संडेला एकदा रेस्ट घेत जा, कुठेतरी स्विमिंगला जात जा. स्विमिंगमुळे काय होतं माहिती का, आपली बॉडी खूप हलकी होते. मी माझ्या प्रॅक्टिसच्या सेशन मध्ये प्रत्येक संडेला एक स्विमिंगचा सेशन ठेवायचा, जेणेकरून आपली बॉडी आहे ना चांगली रिकवर झाली पाहिजे आणि सोमवारचा जो इव्हेंट असेल किंवा सोमवारची जी प्रॅक्टिस असेल ती बेस्ट ऑफ बेस्ट होते. तर अशा प्रकारे मी एकूण एक बारीक काही नाही तुम्हाला टिप्स दिलेले आहेत आणि मार्गदर्शन केलेले आहेत. बरेच मित्र असे म्हणतात, सर तुमचा व्हिडिओ पाहून देखील आम्हाला काही त्याच्यात सुधारणा आलेली नाही. मित्रांनो कसं सुधारणार, जर तुम्ही मी सांगतो ते टिप्स फक्त ऐकताय, फक्त व्हिडिओ बघताय, त्याला लाईक देताय, त्याला कमेंट देताय, चांगल्या प्रतिक्रिया देताय, एवढं करून जमणार नाही. मी जे काही सांगतोय हे अनुभवाचे बोल आहेत आणि ह्या अनुभवाच्या बोलांना आहे ना फक्त कानापर्यंत ठेवायचं नाहीये, कारण ते इथून तुम्ही ऐकणार आणि इथून नंतर ते सुटणार आहे. त्याला तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचं आपल्या प्रॅक्टिस मध्ये. हे जे काही टिप्स आहेत ना त्याला व्यवस्थितरित्या फॉलो करा. बघा मी जे एक गोष्ट सांगितलेल्या आहेत बारीकाईने त्या अप्लाय करा आणि मग बघा तुमची जी प्रॅक्टिस आहे ती 100% सुधारणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. तर व्हिडिओ कसा होता हे नक्कीच सांगा. त्याचबरोबर आनंदाची एक न्यूज अशी पण आहे की आपले लवकरच 30,000 सबस्क्रायबर म्हणजेच डिअर पोलीस फॅमिली ही पूर्ण होणार आहे आणि तुमचे प्रेम आणि प्रतिसाद असेच मिळावे आणि या वर्षात मी माझं जे टार्गेट ठेवलेलं आहे 1 लाख सबस्क्रायबर, 1 लाख फॅमिली, ते पूर्ण होण्यास मला मदत करावी हीच माझी 2 हात जोडून तुमच्याकडे विनंती आहे. आपली ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावी आणि तुमचे काहीही अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगावे. थँक्यू. जय हिंद. चला मित्रांनो भेटूया.